उद्या ते कारखाने बंद पडतील, नोकऱ्या जातील, शेती गेली, मारायला निघालात तुम्ही उद्योगाच्या नावाने, गरीबाला संपवायला निघालात, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालात, जमिनी गेल्या, कारखाने बंद पडल्यामुळे नोकरी गेली, आज त्यांना तुम्ही भिकारी करून सोडलात. भिकारी तिथे तुम्ही किती बळी घेणार आहात शेतकऱ्यांचा? तुम्हाला शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं ठरवलं आहे का तुम्ही? मेला तरी बेहतर. जवळपास 69 कारखाने बंद झाले. 69 कारखान्यातून 23,000 कुटुंब उद्ध्वस्त झाले. 23,000. शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन, बैलगाडी घेऊन 3-3 दिवस मुक्काम ठोकला. त्यांचे अश्रू तुम्हाला कळत नाही? तुम्ही ते रद्द करण्याच्या ऐवजी स्थगिती देतात तिथे. अध्यक्ष महोदय, ही फसवणूक का झाली असं मी म्हणतो. ही फसवणूक होण्यामागे तुम्हीच सांगितलं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. ही केवळ निवडणुकीमार्फत जे मतं घेण्यासाठी घोषणा होती, हे आता काही लपून राहिलेलं नाही. हे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे हे महापापच होतं शेतकऱ्यांसाठी. अटी शर्तीच्या जंजाळात अडकवणारी आणि दिशाभूल करणारी योजना आहे. हे आता सत्ताधाऱ्यांनी पण कबूल केला. आत्ता भाषण करताना त्यांचे विचार व्यक्त करताना, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही फसवी आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. हे कुठेही लपवण्याची गरज नाही. 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक संकट किती आले? तो 19 पासून 5 वेळा नैसर्गिक संकट आली. 19 ची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही आता त्यांना वगळताय. अनेक वेळा दुष्काळ आला, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, वादळ आली. अशा अनेक संकटातून शेतकरी जात असताना तुम्ही 12 लाख 71,000 शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी तुम्ही वगळली आणि फक्त 50,000 रुपयाची मर्यादा घालण्यात आली. त्यातही थकीत रक्कम आधी स्वतः भरल्याशिवाय याचा लाभ होणार नाही, हा करंटेपणा सरकारने या ठिकाणी केला. दादा, म्हणजे 19 मध्ये लाभ असणाऱ्यांना उर्वरित पैसे भरा. हे मी तुमच्या अटीमध्येच आहे. मी काही खोटं बोलून मी काही सभागृहामध्ये चुकीचं काही मांडतो असं नव्हे. तुमची नियत नाही तर कशाला करताय बोमा मारताय? कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय? हे अशी घालण्याची गरज होती. हे तुम्ही भरल्याशिवाय हे 50,000 रुपये मिळणार नाही. 19 नंतरच्या 7ही खरीप हंगामामध्ये जी परिस्थिती होती, पूर, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं. सलग 7 वर्ष नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. अध्यक्ष महोदय, सुमारे 23.63 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये मिळणार. अरे कमाल आहे. त्या ऊस कारखान्यात, साखर कारखान्यात हंगामी कामगार कर्जमाफीतून वगळणं योग्य आहे? काय त्याला मिळतं? तो कशाला कामगार म्हणून जातो? अध्यक्ष महोदय, हा व्यक्ती, हा मजूर पोटाची खडगी भरत नाही, शेतात पिकत नाही, शेतीच्या भरोशावर जगता येत नाही, म्हणून तो कामावर जातो. या हे तरी साधं गणित आहे. हे साधी अक्कल जर नसेल आणि ह्याच्या अटीमध्ये घालताय तुम्ही. बाजार समितीचा कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, बँकांचे आणि दुग्धव्यवसायाचे हजारो कर्मचारी, आणि यात हे सगळ्यांना यातून वगळलं. महिनोमहिने पगार न मिळणाऱ्या कामगारांनाही तुमचा पगार खरं आहे काय? यातून किती लोकांना महिनोमहिने कामगार पगार मिळत नाही? थकीत आहे. वर्ष मिळत नाही. कधी कधी पोटाची खळगी भरायसाठी रात्रंदिवस भटकावं लागतं यांना. त्यात लोकप्रतिनिधीचं समजू शकतो, त्यातून वगळले. पण त्यातला SC असेल, आरक्षणाचा लाभ घेणारा लोकप्रतिनिधी, ST असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांनाही वगळलं. तो आरक्षणातून लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा सदस्य झाला, ग्रामपंचायत सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला. त्याला वगळण्याची काय गरज होती? ते शेतकरी नाही, त्यांना वंचित ठेवलाय. आता ही चूक कोणाची? तुम्ही किती बळी घेणार आहात शेतकऱ्यांचा? तुम्हाला शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं ठरवलं आहे का तुम्ही? मेला तरी बेहतर. जमिनी बळकावून रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे. समृद्धी मार्ग, अमुक मार्ग, काल तर गडचिरोली जिल्हा पुन्हा बेरेजचे राग करण्याचं काम सुरू झालेलं आहे. उद्योगाच्या नावाखाली 3-3 दिवस गडचिरोली चंद्रपूरचा शेतकरी
रस्त्यावर लढतोय माझ्या जमीन मी देणार नाही म्हणून. सुपीक जमिनी स्टील प्लॅन्टच्या नावाखाली, स्टील हबच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विरोध असताना जबरदस्तीनं भडकवत आहे. म्हणजे इकडूनही जमीन काढून घ्यायची, असलेल्या जमिनीवरचं कर्ज त्याला कर्जमाफीतून मुक्त, त्याला फायदा होऊ द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन, बैलगाडी घेऊन 3-3 दिवस मुक्काम ठोकला. त्यांचे अश्रू तुम्हाला कळत नाही? तुम्ही ते रद्द करण्याच्या ऐवजी स्थगिती देता. तिथे कवडी मोल भावानी जमिनी घेण्याचं काम सुरू आहे. तो जिल्हा उद्ध्वस्त होईल. उद्योगामध्ये काय देत आहे? जमिनी घेतल्यानंतर एक नोकरी देणार. तो कारखान्यामध्ये कच्चा माल सापडतोय तोपर्यंत ती नोकरी राहील. हे कारखाने कधी बंद पडतील याचा नेम नाही. जमीनही गेली, नोकरी गेली, कसा जगेल तो माणूस? शेतकरी कसा जगणार आहे? उडीसामध्ये, रायपूरमध्ये हे सुरजागडची खाण सुरू होण्यापूर्वी जवळपास 69 कारखाने बंद झाले. 69 कारखान्यातून 23,000 कुटुंब उद्ध्वस्त झाले. 23,000 जमिनी गेल्या, कारखाने बंद पडल्यामुळे नोकरी गेली. आज त्यांना तुम्ही भिकारी करून सोडलात. भिकारी तिथे ती अवस्था उद्या येणार नाही का इथे? कारण मर्यादा असतात. जे काही डिपॉझिट आहे आयर्न ओरचं, त्याच्या भरोशावर उद्या 5-25 कारखाने उभे होतील. ते डिपॉझिट संपलं 25 वर्षांनी. उद्या ते कारखाने बंद पडतील, नोकऱ्या जातील, शेती गेली. मारायला निघालात तुम्ही उद्योगाच्या नावाने, गरीबाला संपवायला निघालात, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालात. म्हणून आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, त्यावर गांभीर्यानं विचार करा. सरकारने गांभीर्यानं विचार केला पाहिजे. नाही म्हणताना जबरदस्तीनं नोटिसा काढून विरोध केल्यानंतर सुद्धा या पद्धतीनं जर हे होत असेल तर मला वाटतं नक्कीच उद्याचा दिवस शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार हिरावण्याचा दिवस येईल अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे.